नमस्कार. श्री स्वामी समर्थ. संसार हा दोघांचा असतो. पती पत्नी दोघांनीही व्यवस्थितरित्या ताळमेळ घातला तर संसाराचा गाडा सुरळीत चालतो. पण कष्ट करणे हे जरी पतीचे काम असले तरी देखील पत्नीची साथ देखील मोलाची असते. म्हणूनच घरची स्त्री ही घरची लक्ष्मी असते. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी चांगली इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण होणारच आणि त्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. असे घर नेहमी सुख समृद्धीने भरलेले असते. ज्या घराची स्त्री समाधानी आणि कष्टाळू असते त्या घराची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. पण कधीकधी असे होते की काही पुरुषांच्या आयुष्यामध्ये काही वेळा वाईट प्रसंग येतात. त्यांची वाईट वेळ सुरू होते. त्यामुळे व्यवसाय किंवा नोकरीमध्ये देखील कधीकधी अपयश येते. अशा वेळी बऱ्याच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा अडचणीवर मात करण्यासाठी त्यांच्या गृहलक्ष्मीने काही उपाय केले तर त्याचा खूपच चांगला परिणाम पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होऊन त्यांची आर्थिक उन्नती होते. त्यांचा व्यवसाय जोमाने चालायला लागतो. नवीन नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. यासाठी घरातील स्त्रियांनी काही नियम पाळणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांनी कंटाळा न करता दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करून आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करावी. जशी सायंकाळची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते, त्याचप्रमाणे सकाळची सूर्योदयाची वेळ देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाची असते. म्हणून आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करणे आवश्यक असते. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्याच ठिकाणी देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते. आपल्या घराची स्वच्छता झाल्यानंतर आपल्या घरातील देवांची दररोज न चुकता पूजा करावी. आपले कुलदैवत, कुलदेवी यांचे दररोज स्मरण करावे. आपण ज्यांना गुरु मानतो त्यांचे देखील आपण रोज स्मरण करावे. भगवान शिवशंकरांची देखील पूजा करावी, त्यांचे स्मरण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू जसे धनसंपत्तीचे देवता आहेत त्याचप्रमाणे भगवान शिवशंकर देखील धनसंपत्तीचे दैवत आहेत. त्यांची नित्य नेमाने पूजा केली तर ते आपल्या भक्तांना भरभरून देतात. देवी लक्ष्मीचा देखील रोज तुम्ही कोणताही एक मंत्र म्हणावा. त्याचबरोबर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील तुम्ही रोज जप करावा. तुम्हाला जमेल तितका जप तुम्ही रोज या मंत्राचा करावा. अतिशय प्रभावी मंत्र आहे. प्रत्येकाने जरूर या मंत्राचा जप करावा. आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी स्त्रियांनी मंगळवारचा उपवास जरूर करावा. त्याचबरोबर प्रत्येक मंगळवारी हनुमानाची पूजा करावी आणि ओम हनुमंते नमः, ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप करावा. पतीच्या यशासाठी प्रार्थना करावी. प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. या दिवशी मंदिरात किंवा गरजूंना पिवळ्या मिठाईचे दान करावे. यामुळे आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये जे अडथळे येतात त्यावर मात होते. दररोज कामासाठी बाहेर पडता असताना पतीच्या कपाळावर चंदनाचा तिलक लावावा. कोणतेही शुभ कार्य करत असताना सण समारंभाच्या वेळी स्त्रियांनी सर्व सौभाग्याचे अलंकार घालावेत. आपण हे सर्व दररोज घालतोच, पण काही स्त्रिया रोज बांगड्या घालत नाही तर त्यांनी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी सौभाग्याचे अलंकार जरूर घालावेत. त्याचबरोबर वर्षातून एकदा सहकुटुंब कुलदेवी, कुलदैवत यांचे दर्शन घ्यावे, त्यांचा मान सन्मान करावा. लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये बरकत होण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण पूजा करावी. आपल्या पतीवर, आपल्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची सदैव कृपा राहावी यासाठी प्रत्येक शुक्रवारी स्त्रियांनी 11 वेळा श्रीसूक्ताचे पठण करावे. आपल्याला 11 वेळा श्रीसूक्त म्हणणे शक्य नसेल तर आपण एक वेळ तरी प्रत्येक शुक्रवारी किंवा रोजही तुम्ही श्रीसूक्त म्हटले तरी देखील चालेल. श्रीसूक्ताची ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या सुटण्यास मदत होते. प्रत्येक स्त्रीने आपले पती घरातून कामासाठी बाहेर पडतात त्यावेळी आणि घरी येतात त्यावेळी त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. घरातील वातावरण नेहमी शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. रात्री आपले सगळे काम आवरल्यानंतर आपला किचन ओटा स्वच्छ करावा. आपल्या किचन ओट्यावर भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा आपण यावेळी जाळायच्या आहेत. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाळण्यास मदत होते. तर तुम्ही हा भीमसेनी कापूर आणि लवंगा जाळत असताना तुम्ही हे घरातून फिरवला तरी देखील चालेल किंवा फक्त किचन ओट्यावर तुम्ही जाळला तरी देखील चालेल. भीमसेनी कापूर आणि लवंगा जाळत असताना यातून जो काळा धूर आपल्याला येतो त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होते. तर आपल्या पतीच्या प्रगतीसाठी स्त्रियांनी हे नियम पाळायचे आहेत आणि या सांगितलेल्या सेवाही करायच्या आहेत. यामुळे आपल्या पतीची प्रगती तर होईलच आणि आपल्या पतीच्या मागे असलेला त्रासही कमी होईल. त्यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट होईल. तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.